टाळी वाजवून प्रभू रामचंद्रांचं भजन करायचं. पायातल्या चपला काढून ठेवा. श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय जय राम. जसं जमेल तसं भजन सर्वांनी करायचं. एक हाताने टाळी वाजून भगवंताचं एकदा तरी मुखामध्ये नाव आलं पाहिजे. श्री राम जय जय राम, 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 जय जय राम. तुटला आयुष्याचा दोरा, आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, आयुष्याचा दोरा, हेर वाऊगा पसारा, हेर वाऊगा पसारा, वाऊगा पसारा, हेर वाऊगा पसारा, हेर वाऊगा पसारा, हेर वाऊगा पसारा,
अंती कोणी कामानाये कोणी कामाने अंती कोणी कामाने अंती कोणी कामाने अंती कोणी कामाने अंती चोखा म्हणे भजित गोरा चोखा म्हणे भजित गोरा चोखा म्हणे भजित गोरा माझे माझे म्हणे घर माझे माझे म्हणे घर माझे माझे म्हणे घर माझे माझे म्हणे घर माझे माझे म्हणजे घर माझे माझे म्हणजे टाकुनी पडती राणा मोरे कोणी पडती राधा मोरे टाकुनी पडती राणा मोरे अंती होती पाट मोरे अंती होती पाट मोरे अंती होती पाठ मोरे अंती होती पाठ मोरे अंती होती पाठ मोरे अंती होती पाठ मोरे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समाप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः महायोगपीठे तटे भीमरात्यं वरं पुण्डलीकाय धातुं मुनीन्द्रे समागत्यतीष्टं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पाण्डुरङ्गा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू दुसरे चरण संतांचे दुसरे चरण त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्याची सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू
बाबाजी सद्गुरुदास तुका दया ज्ञान शांती जिथे योग निष्ठा मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा अवलौकिक लीला किती आठवावे श्री निवृत्तीनाथा नमो नम्र भावे श्री निवृत्तीनाथा नमो नम्र भावे धन्य धन्य निवृत्ती देवा धन्य धन्य निवृत्ती देवा धन्य धन्य निवृत्ती देवा धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा काय महिमा वर्णावा शिवे अवतार दारोनी केले त्रैलोक्य पावना महिमा वर्णावा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरोनी केले त्रैलोक्य पावनम तुटला आयुष्याचा दोर येरवा उगा पसारा टाकोनी पळती रांडा पोरे अंती होते पाट मोरे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्रवचनाकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त ज्यांचं मुख भजन करत नवल नाही त्यांच्या हाडानं भगवान परमात्म्याचं भजन करावं आणि भगवंताच्या डोळ्यामध्ये अश्रू यावे असे अधिकार संपन्न श्री संत चोखोबाराय चोखोबारायांचा हा 4 चरणाचा ह्या जगतामध्ये आपण म्हणतो पत्ती माझी मुलं माझी पण ह्या जगामध्ये कोणी कोणाचं नाही चोखोबाराय अभंगामध्ये आपल्या सर्वांना सांगतात पण त्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा भगवंताच्या कृपा आशीर्वादाने प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादाने प्रभू हनुमंतरायांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी माझ्याकडे ही संगीत प्रवचनाची सेवा आली कुणाच्या माध्यमातून आली तर आपल्याच गावचे असणारे विलास महाराज भागवत बाबांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचली आणि आज ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे असे नारायण बाबा गेले 1 वर्ष झालं ते आपल्यात नाही आहे त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या मुलांनी त्यांच्या लेकी बाळींनी आज या ठिकाणी भगवंताचं चिंतन भगवंताच्या नावाचा उदव या ठिकाणी ठेवलाय आणि खरं सांगू तुम्हाला ज्या ठिकाणी श्राद्धाच्या ठिकाणी असो किंवा दशक्रिय विधेच्या ठिकाणी असावा किंवा 13व्याच्या दिवशी असावा ज्याही ठिकाणी तुम्ही भगवंताचा नामाचा उदो करतात जो गेलेला आपल्यातला आत्मा आहे जो गेलेला आपल्यातला जीव आहे तो आज या ठिकाणी भगवंताच्या चरणाजवळ आहे कारण तुम्ही ज्या व्यक्तीच्या प्रथम पुण्यस्मरणाला श्राद्धाला भगवंताचं चिंतन ठेवताय तो व्यक्ती भगवंताच्या चरणाजवळ आज गेलेला आहे का कारण ज्या ठिकाणी माझ्या भक्तांचा ज्या ठिकाणी माझ्या देवाचा नामाचा गजर होतो देवाच्या भक्तांचा उदो ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी साक्षात भगवान परमात्मा येतात माझ्या मनानं काही सांगत नाही संत सांगतात जेथे कीर्तनाची शोभा पांडुरंग तेथे उभा पांडुरंग तेथे उभा पांडुरंग तेथे उभा जेथे कीर्तन
तेथे उभा पांडुरंग तेथे उभा माझे भक्त गाती जेते नारायणा मी उभा तेथे माझे भक्त गाती जेथे नारायणा मी उभा ओ माझे भक्त गाती जेते नारायणा मी उभा तेथे माझे भक्त गाती जेथे नारायणा मी उभा तेथे जेथे कीर्तनाची शोभा पांडुरंग तेथे उभा पांडुरंग तेथे उभा पांडुरंग तेथे उभा तेथे कीर्तनाची शोभा पांडुरंग तेथे उभा पांडुरंग तेथे उभा पांडुरंग तेथे उभा जेथे कीर्तनाची शोभा पांडुरंग तेथे उभा ज्या ठिकाणी भगवंताच्या नामाचा उदो आहे त्या ठिकाणी साक्षात भगवंत उभा असतो. पहा या ठिकाणी वरुण राजाने देखील हजेरी लावली. मग आज जो आपण कार्यक्रम ठेवला आहे तो याचा अर्थ पाऊस येतोय, वरुण राजा या ठिकाणी प्रसन्न झाले, आपला कार्यक्रम हा सफल झालेला आहे. सांगायचं एवढं की आज नारायण बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणाला त्यांच्या लेकरांनी मुलाबाळांनी भगवंताचं चिंतन ठेवलं आहे. तसं पाहायला गेलं तर बाबांचा परिवार हा आध्यात्मिक होता. त्यांना देखील परमार्थाची गोडी होती. बाबा देखील हार्मोनियम वाजवायचे, म्हणजे त्यांच्या रक्तामध्येच परमार्थ होता. मग त्यांच्याविषयी बोलण्याकरता माझ्याकडे काही शब्द नाही, कारण भगवंताचं एक नाम येण्याकरता अनंत जन्मीचं पद सुकृत पाहिजे असतं. पण त्यांच्या घरामध्ये पहिल्यापासून अध्यात्माचा वारसा आहे. फार गोड परिवार आहे त्यांचा. त्यांच्या पत्नी असतील गंगा भागीरथी लीलाबाई नारायण काळे, त्या देखील आज आपल्यातून जाऊन त्यांना देखील काही वर्ष झाले आहेत, त्या देखील आपल्यात नाही आहे. तसेच त्यांचे मुलं असतील कैलास बाबा असतील, तसेच संतोष बाबा असतील, त्यांच्या मुली सविताताई करपे असतील, परत त्यांच्या दुसऱ्या मुलगी मालतीताई शिरसट असतील, त्यांच्या सुनबाई अर्चनाताई काळे असतील, तसेच ज्योतिताई काळे. असा हा गोड परिवार यांना आज या ठिकाणी माझ्यासारख्या पामराला तुम्ही ही सेवा दिली म्हणून तुमचे सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. गोड परिवार आहे. तसेच काळे परिवाराचे जमलेले नातेवाईक असतील, तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. सर्वच प्रत्येक गावावरून आलेले सर्वच ग्रामस्थ, तुमचे सर्वांचे धन्यवाद. मला सगळे साथ करणारे आपल्याच गावचं भजनी मंडळ संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ, त्याच्यामध्ये माझे ज्यांनी माझा पाया पक्का केले असणारे आमचे निवृत्ती बाबा गीते, त्यांचे धन्यवाद. माझे पहिले गुरु, तसेच आमचे सागर महाराज झाडे असतील, गोड मृदुंगाची साथ करणारे आमचे शांताराम बाबा कुठे असतील, त्यांचे धन्यवाद. आणि माझी लहानी बहीण राधिकाताई घुगे, ती देखील या ठिकाणी मला साथ करते, तिचे देखील धन्यवाद. आणि त्या ठिकाणी टाळाची साथ करते आमचे टाळकरी बाबांचे धन्यवाद. माझा आवाज तुमच्यापर्यंत जे पोचवत आहे असे आपले साऊंड सिस्टीमवाले काका मिथून साऊंड शिवकमल साऊंड सिस्टम, त्यांचे देखील धन्यवाद. आणि तुम्हाला वाटलं की परत हा कार्यक्रम आम्ही बघावा पाहावा, आपण भले तुम्ही माझं प्रवचन ऐकू नका पुन्हा, पण आपण कुठे बसलोय हे जर पुन्हा पाहायचं असेल तर आपले यूट्यूबवाले दादा, आपले माझा विठ्ठल यूट्यूब चॅनल, त्यांचे देखील धन्यवाद. ते देखील या ठिकाणी उपस्थित झाले. सर्वच ज्ञानानं वयानं तपानं मोठे असणारे सर्वच वयस्कर मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. तसेच माझे गुरुवर्य साध्वी सोनाली दिदी करपे, दिदींच्या चरणी नतमस्तक होते आणि माझ्या प्रवचन सेवेला सुरुवात करते. पहा, चोखोबऱ्या अभंगामध्ये सांगतात की एकदा की तो काळरूपी यमदेवांचं पत्र एकदा की आपल्याला आलं की हा संसाररूपी पसारा आपल्याला टाकून यमनगरीमध्ये जायचं आहे. आपला जो संसार आहे हा पसार आहे. जसं एखाद्या दोराचा बंडल असतो पहा, त्या दोराच्या बंडलमधून एखादा दोरा वेगळा झाला, त्या पसाऱ्यातून तो दोरा वेगळा झाला, तसं एकदा की काळ आला आपल्याला हा संसाररूपी पसारा सोडून जावं लागतं.
तुटला आयुष्याचा दोर, एरवा उगा पसारा. आपण म्हणतो जावं तर लागतं, पण आपण म्हणतो बायको माझी, मुलगी माझी, पण दादा ह्या जगामध्ये कोणी कोणाचं नाहीये. अरे आपलं प्रेत ज्यावेळेस जळतं ना, त्यावेळेस फक्त अग्नी डाग देईपर्यंत लेकरं उभी असतात, ते पूर्ण जळेपर्यंत देखील मुलं उभी नसतात. लगेच पाठ मोडतात आणि निघून जातात. टाकोनी पळती रांडा पोरे, अंती होती पाठ मोरे. आपण म्हणतो सगळे माझे, पण नाही, हा तुमचा भ्रम आहे. सगळे फक्त सुखामध्ये साथ देणार आहे, दुःखात कोणी साथ देत नाही. अवघे सुखारे सांगाती, सगळे सुखाचे सांगते, दुःखात कोणी साथ देत नाही. मग चोखोबरा त्यांना म्हणतात, ह्या संसारात जे गुरफटले ना, म्हणतात माझं माझं, ते सगळे फसतात. फसले गेलेत ते. सो कहा म्हणे फजित खोर, अवघे माझे माझे म्हणे घर. जे म्हणतात ना माझे, ते फसतात. हा अभंगाचा सरळ अर्थ आहे. आता अभंग विस्तारपूर्वक पाहायचा आहे, पण त्यापूर्वी प्रवचन कशानिमित्त आहे, बोलत चला गड्या तुम्ही, बोलत चला. प्रवचन कशानिमित्त आहे? श्राद्धानिमित्त. कोणी म्हणाल पुण्यस्मरण. हो, पुण्यस्मरणही म्हटलं जातं, पण अर्थ वेगळी आहे. शास्त्रामध्ये पाहायला गेलं तर पुण्यस्मरण म्हणजे वेगळं आणि श्राद्ध म्हणजे वेगळं. मग श्राद्ध का करावं? पुण्यस्मरण म्हणजे काय? 13वा विधी म्हणजे काय? 10वा म्हणजे काय? हे सगळे कारण आपल्याला पाहिजे. पहा, ज्यावेळेस आपल्यातून जो व्यक्ती जातो, त्याचा आत्मा जो असतो तो आपल्या घराभोवती फिरतो. किती दिवस? दशक्रिया विधी होईपर्यंत. एकदा की दशक्रिया विधी झाल्या, मग तो पंचक्रोशीमध्ये फिरतो. मग श्राद्धापर्यंत तो आत्मा या ब्रह्मांडामध्ये फिरतो. मग तो ब्रह्मांडामध्ये फिरत असताना त्याला उत्तम गती प्राप्त व्हावी, त्या फिरण्याला आत्म्याला चांगल्या योनीत जावा, याकरता आपण जे मागचे लोक आहोत, आपण त्याचे श्राद्धविधी करतो, विध्या पार पाडतो. मग 13वं असेल, 14वं असेल, काय असेल ते आपण पार पडतो. मग ते विधी कसे पार पाडायचे? पहा, आत्मा हा एकदा की देहातून गेला, त्या देहाला काही अर्थ राहत नाही. मग तो देह आपण त्याला अग्निसंस्कार देतो. मग तो देह गेल्या, आत्मा त्यातून निघून गेल्याच्या नंतर तो देह 3 तासानंतर जाळावा. मग आता प्रश्न पडेल, 3 तासानंतरच का जाळायचा? कारण आपला जो देह असतो, त्यातला जो आत्मचेतना जी शक्ती असते, तिला यमनगरीपर्यंत पोहोचण्याकरता तिला 4 घटिकांचा वेळ लागतो. मग 3 तासानंतर मग देह जाळावा. मग पुढे तो देह नेण्याकरता एका साधनांचा आपण उपयोग करतो. मग ती साधनं कुठली? सरण. शुद्ध भाषेत तर सरण म्हणतात, आपल्याकडे त्याला सरपण म्हणतात. मग ते सरपण 7 प्रकारचं असावं. मग ते सरपण बांधण्याकरता सुतळी वगैरे काय असते ते आपण त्यांनी बांधतो. आणि जे आपलं प्रेत असतं, त्या प्रेताला एका पांढर शुभ्र कपड्यामध्ये बांधावं. आणि बांधल्याच्या नंतर त्या कपड्यामध्ये 7 प्रकारचं धान्य बांधावं. 7 प्रकारचं नाही बांधलं तर आपण भात बांधतो. मग धान्य का बांधायचं असतं? त्याचं कारण आहे का? जो गेलेला व्यक्ती आहे त्यानं कमवलेलं जे असतं ते मागच्या लोकांकरता आणि पुढे त्याला विसाव्या करता. आता विसावा म्हणजे काय? जे खांदेकरी असतात, जे आपण रस्त्याने जात असतो, आपण मध्ये विसावा घेतो, मग त्या विसाव्या करता ते धान्य उपयोगी असतं. पुढे दशक्रिया विधी येतो. मग 13वं शास्त्र येतं. पहा बरं, दशक्रिया हे विधी आहे आणि 13वं हे शास्त्र आहे. 10वा हा 3ऱ्या 5व्या 7व्या कितव्याही दिवशी केलेलं जमतं 10वं. पण 13वं मात्र 13व्याच्याच दिवशी करावं. का? कारण 13वं हे शास्त्र आहे.
जे कधीच बदलत नाही त्याला शास्त्र म्हणतात. शास्त्रानुसार तेरावा करावा लागतो. मग तेरावा का करावा प्रश्न आहे की नाही. तेरावा का करावा. आपण या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो. हा देह आपल्याला प्राप्त झालाय. ह्या देहावरती 16 संस्कार सांगितले. पण 16 संस्कार होतात का नाही होत. त्यातले 3 संस्कार हे करावेच लागतात. कोणते 3 संस्कार. ज्यावेळेस आपण जन्माला येतो त्यावेळेस पहिला संस्कार केला जातो नामकरण संस्कार. तो संस्कार प्रत्येकाचाच होतो. इथे बसलेल्या प्रत्येकाला काही ना काहीतरी नाव आहे. प्रत्येकाचा नामकरण संस्कार होतो. दुसरा संस्कार आहे तो म्हणजे विवाह संस्कार. अग्नीच्या आणि ब्राह्मणाच्या साक्षीने जो केला जातो त्याला विवाह संस्कार म्हणतात. आणि शेवटचा संस्कार म्हणजे अंतिम संस्कार. पहिला आणि शेवटचा संस्कार हा कुणालाही चुकत नाही. हा प्रत्येकाचा करावा लागतो. जन्म आणि मृत्यू हा कुणालाच चुकत नाही. एक वेळेस मधला संस्कार कोणाचा होत नाही, कोणाचा विवाह होत नाही म्हणून त्याचं 14वं केलं जातं. पण जन्म आणि मृत्यू हे 2 संस्कार करावेच लागतात. कारण ज्ञानोबराय म्हणतात उपजे ते नासे नासिले ते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्याचा जन्म झालाय त्याचा मृत्यू अटल आहे आणि ज्याचा मृत्यू झालाय त्याला पुन्हा जन्माला यायचंय. ह्या रहाड गाड्यामध्ये त्याला सारखं फिरायचंय. मग हे 3 संस्कार मानवी देहावरती करावेच लागतात. मग आता 16तून 3 गेले, राहिले किती 13. म्हणून करावा 13. मग पुढे जाऊन 13वा झाल्याच्या नंतर आपण पितृजेव घालतो. म्हणजे महिन्याच्या महिन्याला आपण पितरांना जे जाण्याकरता जे त्यांना वेळ लागतो, त्यांना मध्ये कधी तहान लागते, भूक लागते, त्यांचं पोट भरण्याकरता आपण एक त्यांच्या नावाचा उपास करू जेव घालतो. आणि तो उपास करू जर जेव घातला तर ते पितृ आपल्यावरती आशीर्वाद देतात, आपलं कल्याण इच्छितात. जर आपण उपास करू जेव घातला नाही तर पितृ आपल्यावरती कोपतात, आपल्याला श्राप देतात. कारण तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. केव्हा जेव्हा तुम्ही उपास करू जेव घालता महिन्याच्या महिन्याला तेव्हा तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती कुळा त्यांचे. उपास करू जेव घालावा. नाही जेव घातला तर काय होतं आपण म्हणतो पहा पितृदोष लागला. मग पितृदोष कसा लागतो त्याची कारणं काय. पितृदोष लागल्याच्या नंतर काय करावं ऐका. पितृदोष लागला हे कसं कळतं. मध्यरात्री जाग येणं हे पितृदोषाचं लक्षण आहे. मग ते 1च्या दरम्यान असो किंवा 3च्या दरम्यान असो. सगळं गाव आपलं ऐकतंय पण घरामध्ये जोरात भांडणं होत आहे हे पितृदोषाचं लक्षण आहे. सगळं गाव शब्द मानतंय, कोणीच मोडत नाही आणि घरात आपलीच लेकरं आपलं ऐकत नाही हे पितृदोषाचं लक्षण आहे. घरामधली माणसं हे 40च्या 50च्या दरम्यान जाणं हे पितृदोषाचं लक्षण आहे. आठवडाभर जेवणाच्या ताटामध्ये केस निघाला हे पितृदोषाचं लक्षण आहे. अशी पितृदोषाची लक्षणं आहे. मग पितृदोष जावा याकरता काय करावं. मी माझ्या गुरूंच्या मुखून ऐकलेलं आहे की पितृदोष जर जावा असं वाटत असेल तर दररोज महादेवाला 1 तांब्या पाणी घालावं. कारण महादेवाला 1 तांब्या पाणी घातल्याच्या नंतर आपले 3 दोष मुक्त होतात. पितृदोष, कालसर्पदोष आणि वास्तुदोष हे 3ही दोष आपले नष्ट होतात. केव्हा जेव्हा आपण महादेवाला जास्त नाही 1 तांब्या पाणी घातल्यावर. 1 पसा पाणी. संत सांगतात की देवाला जास्त काही नको, फक्त 1 पसा. 1 पसा पाणी 1 बिल्वदळ
पूजन केवळ बहु सोपे, पूजन केवळ सोपे बहु, पूजन केवळ सोपे बहु. एक पसा पाणी एक बिल्वदळ पूजन केवळ सोपे बहु, पूजन केवळ सोपे बहु. एक पसा पाणी एक बिल्वदळ पूजन केवळ सोपे बहु. एक पसा पाणी एक बिल्वदळ पूजन केवळ सोपे बहु. एक पसा पाणी एक बिल्वदळ पूजन केवळ सोपे बहु, पूजन केवळ सोपे बहु. एक पसा पाणी एक बिल्वदळ पूजन केवळ सोपे बहु, पूजन केवळ सोपे बहु. सोपे बहु. संत सांगतात देवाला काहीच नको, खूप सोपी पूजा आहे भगवंताची. फक्त एक पसा पाणी एक पसा पाणी एक बिल्वदळ पूजन केवळ सोपे बहु. फक्त एक लोटा जल सब समस्या का हल. एक तांब्या पाणी जर भगवंताला घातलं, महादेवाला घातलं, तर आपला पितृदोष नष्ट होतो. आणि मग पुढे त्या व्यक्तीचा प्रवास चालू होतो. एकदा की 13वं झालं, पितृजीव घातले, त्या व्यक्तीचा प्रवास चालू होतो. मग 13वा झाल्याच्या नंतर त्याला काहीच आठवत नाही. ह्या नातेवाईकातून लेकराबाळातून तो विरक्त होतो आणि यमलोकाच्या प्रवासाला लागतो. मग त्याला जात असताना 28 दिवस लागतात. पहिले 13 आणि आत्ताचे 28 किती झाले? माझं गणित जरा कच्च आहे, बोलत चला. पहिले 13 आणि आत्ताचे 28 41 दिवसाचा प्रवास झाला. पुढे मग त्याला जात असताना काही घाट लागतात, कुठे काही नद्या लागतात. मग त्यामध्ये एक वैतरणा नावाची नदी लागते. आता ती नदी आपल्या पाण्यासारखी नदी आहे का? आपल्यासारख्या पाण्याची नदी नाही. तर भागवतामध्ये वर्णन आहे, 28 नरकाची घाण ज्या नदीमध्ये आहे तिला वैतरणा नदी असं म्हणतात. मग ती नदी पार करायची आणि यमलोकामध्ये जायचं. पण ती नदी पार कशी करायची? मग त्या नदीच्या काठी एक कामधेनू नावाची गाय असते. त्या गायीच्या पाठीवरती बसायचं आणि यमलोकात जायचं. पण ऐका, ती गाय ज्यालाच पाठीवर घेते त्यानं आयुष्यभर गोदान केलेलं असावं, गोमातेची सेवा केलेली असावी, दान केलेलं असावं, त्याच व्यक्तीला ती गाय पाठीवरती घेते. कसायाला नाही. म्हणून काय करा? गोमातेची सेवा करा. तुम्ही किती जरी श्रीमंत असलात तरी गोमातेची सेवा ही आपल्याकडून झालीच पाहिजे. मग त्या गायीच्या पाठीवरती बसायचं आणि यमलोकात जायचं. मग यमलोकात जाण्यापर्यंत, त्या गायीच्या पाठीवरून यमलोकात जाण्यापर्यंत एकूण 60 दिवसाचा वेळ लागतो. मग पहिले 41 आणि आत्ताचे एकूण 60 किती झाले? 100. बरोबर आहे की नाही? का चुकला? यमलोकात जाण्याकरता 100 दिवस लागतात. मग तिथून पुढे आपण जे काही पाप पुण्य केलेलं आहे, दान केलेलं आहे, त्या दानाचा, त्या पाप पुण्याचा हिशोब करण्याकरता एक वकील लावावा लागतो. व तो वकील कोणता? आपल्यासारखा नाही, टेबला खालून पैसे घेणारा तर मुळीच नाही. तो वकील म्हणजे सरकारी. त्या वकिलाचं नाव आहे चित्रगुप्त. मग तो आपला पाप पुण्याची गणना करतो, हिशोब करतो. यानं जीवनामध्ये किती पुण्य केलं, किती सप्ताहामध्ये दान दिलं, किती लोकांना मदत केली, आणि पाप म्हटलं तर किती लोकांची बांधं कोरली, बरोबर आहे की नाही? किती लोकांच्या घरामध्ये आग लावली, याचा सगळा हिशोब तो चित्रगुप्त करत असतो. आणि मग त्या चित्रगुप्ताला तो हिशोब करण्याकरता
265 दिवसाचा वेळ लागतो. 265 दिवसाचा वेळ लागतो. मग पहिले 100 आणि आत्ताचे 265 किती झाले? तुम्ही बोलत चला, मी जाऊ का उठून इथून? काहीतरी बोला, म्हणजे मलाही वाटतं की तुम्ही ऐकताय. मला वाटलं झोपले काय तुम्ही, जरा लक्ष द्या. मी एकटीनं किती बोलायचं बरं? मग किती दिवस लागतात? 365. मग आपल्या पाप पुण्याची गणना करण्याकरता 365 दिवसांचा वेळ लागतो. मग 362 दिवस हे कुठे असतात? तर पूर्ण एका वर्षामध्ये असतात. मग आपल्या पाप पुण्याची गणना करण्याकरता पूर्ण वर्ष लागतं, म्हणून केलं जातं वर्ष श्राद्ध. म्हणून करावं वर्ष श्राद्ध. मग पुढे आता काही जण म्हणतील ताई वर्ष श्राद्ध तर झालं, पण पुण्यस्मरण म्हणजे काय? ऐका, पुण्यस्मरण म्हणजे काय? आपला जो व्यक्ती आहे, आपल्या घरातली जी व्यक्ती आहे, जो गेलेला व्यक्ती आहे, त्यानं आयुष्यभर कमवलेली संपत्ती, नीट ऐका, त्यानं आयुष्यभर कमवलेली संपत्ती आणि त्यांनी निर्माण केलेली संतती, त्यांनी आयुष्यभर कमवलेलं पुण्य आणि त्यानं निर्माण केलेल्या संततीनं तो गेल्याच्या नंतर वर्षभर केलेलं पुण्य, ह्या दोघांच्या पुण्याची ज्यावेळेस गणना होते त्यावेळेस केलं जातं पुण्यस्मरण. त्याला म्हणतात पुण्यस्मरण. असं असतं हे पुण्यस्मरण. मग आज ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त भगवंताचं हरिचिंतन आहे, भगवंताचा नामाचा उदो आहे, ते काय आपल्यामध्ये आज नाही आहे. कारण ज्याचा जन्म झालाय त्याचा मृत्यू हा निश्चित आहे. मग तो कोणीही असो, भगवंत असो किंवा आपण असो, प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचं आहे. आपण जे कमवलेलं धन आहे, आपण म्हणतो ते आपल्यासोबत येणार आहे, पण सोबत काहीच येत नाही. ते आपल्यासोबत जे येतं ते फक्त आपलं कर्म. कर्माशिवाय आपल्यासोबत काही येत नाही. बघा महिला वर्ग, कर्माशिवाय आपल्यासोबत काही येत नाही. म्हणून कर्म कसं करावं? चांगलं कर्म करावं. कारण कर्म आपल्यालाच नाही तर देवादिकांना देखील कर्म चुकलं नाही. आपण तर मनुष्य आहोत, मग आपण किती सावधगिरीने जगलं पाहिजे. भगवान परमात्मा ज्यावेळेस राम अवतारामध्ये होते त्यावेळेस भगवंताला देखील कर्म चुकलं नाही. कर्मे श्रीराम वनवास गेला, कर्मे श्रीराम वनवास गेला, कर्मे रावण शय पावला, कर्मे रावण श्रय पावला, कर्मे दशरथ वियोगा मेला, कर्मे दशरथ वियोग मेला, वियोग घडला सीता देवी, वियोग घडला सीता देवी, कर्म श्रीराम वनवास गेला, कर्मे श्रीराम वनवास गेला, कर्मे श्रीराम वनवास गेला, कर्मे श्रीराम वनवास गेला. कर्म भगवंताला चुकलं नाही. आपण तर कोण आहोत? मनुष्य आहोत. जसं आपण कर्म करू तसं आपल्याला फेडावं लागतं. नाथ बाबा देखील सांगतात, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले, उपजले मेले, ऐसे किती हरिमुखी गाता, हरा पली चिंता, हरिमुखी गाता, हरा पली चिंता. जसं कर्म करू तसं कर्म हे फेडावंच लागतं. पहा, भगवान परमात्मा
रामावतारामध्ये ज्यावेळेस होते त्यांच्या पत्नी सीतादेवीनं देखील त्यात महालक्ष्मीचा अवतार होत्या, त्यांना कर्म चुकलं नाही. काय प्रसंग घडला? सीता मातेला गर्भवती असताना वनवासाला जावं लागलं, तेही पतीला सोडता. रामांनी जनांचा हिताचा विचार करून सीतादेवीचा वियोग सीतादेवींना वनवासाला पाठवलं. का वनवासाला पाठवलं? काय कारण आहे त्याचं? कुठलं त्यांचं कर्म चुकलं होतं? तर ऐका. पण त्यापूर्वी प्रभू रामचंद्रांच्या दरबारामध्ये आपण बसलो आहोत, म्हणून रामांचं एकदा पुन्हा आपण भजन घेऊया. सगळ्यांनी भजन मागे म्हणायचे बरं. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 सीताराम सीताराम भज प्यारे तू 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 सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन 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 सर्वांनी हात सीताराम. वरती घ्यायचे. राजा राम 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 सीता राम राम राम. 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 राम 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 सीता राम. राजा राम 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 सीता राम राम 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 राम. राजा राम 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 सीता राम. सीताराम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. काय प्रसंग घडला की सीतादेवींना गर्भवती अवस्थेमध्ये वनवासाला जावं लागलं. एक वेळेचा प्रसंग असा घडला की सीतादेवी ज्यावेळेस मिथिला नगरीमध्ये होत्या, त्या त्यांच्या सख्यांसोबत फिरण्याकरता निघाल्या आणि फिरत असताना त्यांना राघू आणि मैनेचं गाणं ऐकायला आलं. राघू आणि मैना हे रामचरित्र गात होते.
एवढं सुंदर रामचरित्र गात होते. खूप सुंदर आहे हो रामचरित्र. एकदा तरी रामायण पहा तुम्ही, एकदा तरी रामायण कथा श्रवण करा, फार सुंदर आहे. ते रामायण चरित्राचं गाणं गात होते, हे पडलं सीतानंद देवींच्या कानावरती. सीतामाईंच्या कानावरती रामचरित्र पडलं. सीता देवींना फार रामचरित्र आवडलं, फारच. त्या जवळ गेल्या आणि विचारलं, का गं महिने, तुम्हाला कसं माहिती बरे रामाचं चरित्र? तुम्हाला कसं माहिती राम कोण आहे? त्यावेळेस मैना आणि राघू म्हणते की सीतादेवी माते, आम्ही वाल्मिक ऋषींच्या आश्रमामध्ये राहतो. ते त्रिकालदर्शनी आहे, ते रामचरित्र लिहिताय. आम्ही तिथे राहतो, आम्ही दररोज रामचरित्र ऐकतो, दररोज ऐकतो. सीतादेवी म्हणतात, तुम्ही एकदा पुन्हा रामचरित्र गा. त्यावेळेस राघू आणि मैना पुन्हा रामचरित्र गायला लागले. मंगल भवना मंगल हे द्रवहु सुदशरथ अजिर बिहारी. राम सिया राम जय जय राम. 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 ओ मंगल भवना मंगल हारी द्रवहु सुदशरथ अजिर बिहारी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. एवढं सुंदर आहे रामचरित्र. सांगितलं त्यांना, सीते मातेला एवढं आवडलं. सीता माता म्हणतात, मैने आणि राघू तुम्ही दोघांनी माझ्यासोबत राजवाड्यामध्ये राहायचं, राजमहालात तुम्ही राहायचं. पण ते दोघं म्हणले, नाही ग माते, आम्हाला त्या राजभोगाची सवय नाही ग, आम्ही राजवाड्यात राहूच शकत नाही, आम्हाला अरण्यामध्ये राहण्याची सवय आहे, आमचा जीव त्या ठिकाणी राहू शकत नाही. त्यावेळेस माता नाराज झाल्या आणि आपल्या सख्यांकडे आल्या आणि सांगितलं, सख्यांनो काहीही करा, पण मला ते राघू आणि मैनाची जोडी हवी आहे. ते फार सुंदर रामायण गातात, फार सुंदर. त्या सख्यांनी त्या दोघांना पकडून आणलं एका पिंजऱ्यामध्ये. मैनेला पकडलं आणि सीता मातेकडे दिलं. त्यावेळेस राघू म्हणतो, अगं माते, मी मैनेशिवाय राहू शकत नाही ग, ती गर्भवती आहे. वाटलंच तर आम्ही आश्रमामध्ये जातो, आमच्या लेकरांना जन्म देतो आणि पुन्हा तुझ्याकडे येतो, पण तिला गर्भ अवस्थेमध्ये तुझ्याजवळ ठेवू नको. त्यावेळेस माता म्हणतात, राघू, मी काय तुला अडवलेलं नाहीये, तुला जावं वाटलं तर तू जाऊही शकतो, मी फक्त महिनेला त्या ठिकाणी ठेवून घेतलेला आहे. राघू फार नाराज झाला, त्याला राग अनावर झाला नाही, त्यानं श्राप दिला. त्यानं सांगितलं, पहा सीता देवी, तुम्ही माझ्या आणि माझ्या पत्नीचा आणि माझा वियोग करताय ना, तीही गर्भावस्थेमध्ये, मी देखील पुढचा जन्म एका धोब्याच्या रूपात घेऊन तुम्हाला दूषित करून तुम्हाला मी वनवासाला पाठवेन, तुमचा देखील मी वियोग करील, असा श्राप दिला आणि राघू त्या ठिकाणी मरण पावला. आता पती या जगामध्ये राहिला नाही म्हणून मैनेचा जीव कासावीस झाला. मैना देखील आक्रोश करायला लागली. मैना म्हणते, माते, माझा पती या जगात तू ठेवला नाही, तू माझा आणि माझ्या पतीचा वियोग केला ना, तुझा आणि तुझ्या पतीचा देखील वियोग होईल. मग तेच पुढे जाऊन तोच राघू पुढे
एका धोब्याच्या रूपामध्ये जन्माला आला आणि अयोध्या नगरीमध्ये त्यानं आपोआप पसरवली, सीता मातेंना दूषित केलं आणि राम प्रभूंना लोकांच्या मनाकरता, लोकांच्या हिताकरता आपल्या पत्नीला वनवासात जाण्याकरता पाठवावं लागलं. का? कारण त्यांचं कर्म चुकलं, त्या कारणानं त्यांना देखील वनवासाला जावं लागलं, तेही गर्भ अवस्थेमध्ये. सांगण्याचं तात्पर्य एवढं की आपण जसं कर्म करू तसं फेडावं लागतं. आता काही जण म्हणतील ताई ते देवाचा काळ होता तेव्हा करावं लागायचं सगळं, पण आता कलियुग आहे, कलियुगामध्ये कसं कर्म फेडतं त्यांच्याकरता देखील माझ्याकडे उदाहरण आहे. पहा, सर्वांनी फ्रेश बसा. पहिले पहा, आपण रस्त्याच्या कडाने चाललोय आणि जात असताना एखादा आंब्याची बाग आपल्याला दिसली, आंब्याची बाग आपल्या डोळ्यांना दिसली. आपल्याला वाटतं त्याचा मालक कुणीच नाही, पण त्याचा मालक जो झाड लावतो तोच असतो. मग आपण ते आंबे तोडण्याकरता चालत जातो, आंबा तोडतो आणि आंबा तोडत असताना धपकन पाठीमध्ये आवाज होतो. कोणी मारलं पाहायला करता मागे वळलं तर मालकाने पाठीमध्ये धपकन धपका टाकला, पाठीला मारलं आणि डोळ्यातून अश्रू आले. पहा, आंबा कोणी पाहिला होता? डोळ्यांनी. चालत कोण गेलं? पाय. आंबा तोडला कोणी? हाताने. मार कोणी खाल्ला? पाठीने. आणि रडलं कोण? ज्यानं आंबा पाहिला तोच रडला. म्हणून जसं आपण कर्म करू ते त्याच वेळी आपल्याला फेडावं लागतं. म्हणून कर्म एवढं चांगलं ठेवा की लोकांनी तुमच्या कर्माला नाही तर वेळेला नाव तुमच्या वेळेला हे गेलं पाहिजे की बाबा त्याची वेळ चांगली नव्हती म्हणून त्याच्याकडून चूक झाली, म्हणून कर्म चांगलं ठेवा. आणि एवढं सुंदर कर्म करा की आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंतच आपलं नाव असावं असं नाही, आपण गेल्याच्या नंतर देखील लोकांनी आपलं नाव घ्यावं. जसं आज नारायण बाबांचं नाव आपल्यामध्ये जसं जिवंत आहे, त्यांच्या लेकरांनी आज भगवंताचं चिंतन ठेवलंय. काय त्या पित्याला आनंद झाला असेल हो की आमच्या लेकरानं या ठिकाणी भगवंताचं चिंतन ठेवलंय. पण खरं सांगू तुम्हाला, आज या घरातलं पितृछत्र हरवलंय आणि पितृछत्र जाणं म्हणजे बापाविनं पोरकं होणं. एकदा की बाप रूपी छत्र हरवलं की सगळे हट्ट, सगळ्या विनवण्या बंद होतात, सगळी दारं बंद होतात. कुठपर्यंत? जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत. गेल्याच्या नंतर काहीही करू शकत नाही आपण. एवढा प्रेम करतो ना तो बाप आपल्यावरती. बाप हा शब्द खरं सांगू तुम्हाला शब्दात मांडणे आहेत का? म्हणजे त्याच्याकडे शब्दच नाही बापाला मांडण्याकरता. एवढा प्रेम करतो आपला बाप, फार प्रेम करतो हो. एक वेळेस आपल्या लेकराचं मन जाणून तो स्वतःचं मन मारतो, आपल्या लेकराच्या इच्छा पुरवतो. आजकाल प्रत्येक जण आईची महती गातो, पण त्या बापाने काय केलंय हो? प्रत्येक जण आईची कविता गातं, प्रत्येक जण आईचं काव्य लिहितं, प्रत्येक जण आईचं पुस्तक काढतं, पण त्या बापाने काय केलंय? काय केलंय त्या बापाने? अहो, चार चौघामध्ये रडणारी माय सगळ्या जगाला दिसते, पण जेव्हापासून आपल्या मुलीचं लग्न जमलंय तेव्हापासून उशीत डोकं घालून रडणारा बाप जगाला का दिसला नाही? का दिसला नाही? प्रत्येकाला आईच दिसते, तो बाप का दिसत नाही? साऱ्या जगाला हातावरती टेकणं, 1-1 रुपये 2-2 रुपये टेकणारी माय सगळ्या जगाला दिसते, पण त्या लेकराची कॉलेजची 1-1 2-2 लाख फी भरणारा बाप जगाला का दिसला नाही? शेतामध्ये कष्ट करणारी माय सगळ्या जगाला दिसते, पण रात्री 2-2 3-3 वाजेपर्यंत बार धरणारा बाप का जगाला दिसला नाही? का? सगळेजण म्हणतात की आई मायेचा सागर आहे. मग बापाने काय केलंय? बापाने काय केलंय? बाप, आई जर मायेचा सागर असेल तर बाप हा त्यापेक्षाही मोठा सागर आहे. पण बाप आजपर्यंत कोणाला कळालाच नाही. आईनं लहानपणापासून सांगावं की तिकडे जाऊ नको बाबा मारेल, इकडे जाऊ नको बाबा मारेल. का असं? फक्त डोळ्यामध्ये धाक ठेवला हो, पण त्याचं प्रेम जगाला कधी कळलं नाही. बाप आहे ना हा नारळासारखा आहे बरं, तो वरतून कठोर दिसतो पण अंतकरण त्याचं
मऊ आहे. कधीतरी अंतकरण जाणा त्या बापाचं. कधीतरी बघा विषय निघाला म्हणून सांगते, जी आजची तरुण मुलं आहे ना, त्यांनी कधीतरी आपल्या बापाला विचारा, बाबा तुम्ही जेवले का? एवढ्या शब्दामध्ये त्यांचं समाधान आहे. दुसरं त्यांना काही नको. माझ्या लेकाने विचारलं ना, तू बाबा तुम्ही बरे आहे का? बस याच्या पलीकडे त्यांना जगच नाहीये. आपल्या व्यतिरिक्त त्यांना जगच नाही दुसरं. त्यांचं सुख जर कुठे असेल तर आपण आहोत, त्यांची लेकरं आहेत. कधीतरी विचारा आईला, आई तू गोळी घेतली का? आई तुला काही हवं आहे का? एवढं विचारलं ना तरी त्यांचं समाधान होईल. आणि जर तुम्ही त्यांना विचारलं नाही, त्यांची हाडहाड केली, तर देव तुम्हाला कसा सुखी ठेवीन बरं? कारण देव म्हणजेच आपले आई वडील आहे. माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. पुंडलिके काय केले? परब्रह्म उभे ठेले. पुंडलिकानं काय केलं? आई बापाची सेवा केली की नाही? आई बापाची सेवा केल्या कारणानं त्या पुंडलिकासाठी भगवान परमात्मा अजूनही कटेवरती उभा आहे. मी काय म्हणत नाही तुम्ही एवढी सेवा करा की भगवंत तुमच्या करता येईल, पण त्या आई बापाची एकदा तरी सेवा करा. पहा, ज्यावेळेस आपले आई वडील घरामध्ये म्हातारा अवस्थेमध्ये असतात, त्यांना काही गोष्टी कंट्रोलमध्ये राहत नाही. मग आपण चिडचिड करतो, सूनबाई त्यांना त्रास देते. म्हातारा अवस्थेमध्ये आपलं शरीर ताब्यामध्ये राहत नाही. मग कधी कपड्यामध्ये घाण होते, मग सुनबाईनं किरकिर करावी, करू नका तसं. सगळ्यांना विनंती आहे, करू नका तसं. का? आपण ज्यावेळेस सगळे जेवत असतो, आपण लहान असताना त्यांच्या ताटापाशी घाण टाकावी. आईनं पहिले आपल्याला स्वच्छ करावं, मग तिने जेवायला बसावं. हे केलंय ना तिने आपल्यासाठी. आपल्या घरातली म्हातारी माणसं रात्री खोकतात, ओरडतात, मग आपल्याला त्रास होतो. त्रास होऊ देऊ नका. कारण ज्यावेळेस आपण लहान होतो त्यावेळेस आपण रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत झोपत नव्हतो, रडायचो. आणि त्यावेळेस आपल्या आईनं आपल्याकरता अंगाई गावी का? आपल्याला झोप लागावी. कधी कधी आपल्या म्हाताऱ्या माणसाला घरातल्या नाकामध्ये घाण येते, लाळ पडते, आपण त्याची चिडचिड करतो, किळसवाण करतो. तसं करू नका. कारण की वेळ प्रसंगी बापानं त्याच्या खांद्यावरल्या पंचानं आपलं नाक पुसलेलं ना, आईनं तिच्या पदरानं आपलं नाक पुसलेलं आहे. कधीच त्यांचा छळ करू नका, त्यांचा त्रास आपल्याला होईल असं करू नका. आणि कधी आपल्या बाबाला तोंडात थुंकी आली तर त्यांना डबा शोधण्याकरता जाऊ नका. तुम्ही जर प्रारब्धाने त्या ठिकाणी उभा असाल तर तुमची ओंजळ समोर करा. का ओंजळ समोर करा? जर तुम्ही तुमच्या बापाची थुंकी तुमच्या ओंजळीत घेतली तर तुम्हाला जगापुढे हात पसरवण्याची वेळ पडणार नाही. हे केव्हा? जेव्हा तुम्ही ओंजळ समोर करताल त्यावेळेस. कारण की त्यांचं प्रेम हे सांगण्या इतकं सोपं नाहीये. प्रचंड प्रेम करणारे म्हणजे आपले आई वडीलच असतात. म्हणून आज नारायण बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणाला आमच्या संतोष दादांनी आणि कैलास काकांनी भगवंताचं चिंतन ठेवलंय. काय आनंद झाला असेल त्या बापाला की माझ्या लेकरांनी मी गेल्याच्या नंतर भगवंताचं चिंतन ठेवलंय. त्यांना काही अपेक्षित नाही. आता या जगामध्ये कितीतरी श्रीमंत लोक आहे, पण प्रत्येकजण श्राद्धाला कीर्तन ठेवतं का हो? नाही ठेवत. कीर्तन कोणाच्या श्राद्धाला, कोणाच्या पुण्यस्मरणाला होत असतं? ज्यांच्या लेकरांनी आयुष्यभर पुण्य केलंय, जे गेलेले व्यक्ती त्यांनी पुण्य केले, त्यांच्याच पुण्यस्मरणाला कीर्तन होत असतं. म्हणून आज या ठिकाणी जे काही कीर्तन झाले फक्त पुण्यामुळे, पुण्य असल्या कारणामुळेच हे पुण्यस्मरणाला कीर्तन होत आहे. आता विषय निघाला म्हणून सांगते की कीर्तन, नामस्मरण, भजन. आता तुम्ही सगळेजण या ठिकाणी बसला आहात, तुमचं काहीतरी पुण्य आहे म्हणून तुम्ही या धर्म मंडपात बसले. ज्याचं पुण्य नाही ते या गावात सुद्धा येऊ शकत नाही. कारण की माझ्या मनात काही सांगत नाही, संतांची पुरावे आहेत. संत म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही
भगवंताचं नाम मुखामध्ये येण्याकरता पुण्य हवं असतं. मग जर भगवंताचं नाम जर आपल्या मुखाला येत असेल तर समजून घ्या आपलं जन्मांतरीचं पुण्य आहे. मग त्याच भगवंताच्या नावाच्या जोरावरती तुम्ही चांगली कर्म करा, चांगलं जगा. कारण एक ना एक दिवस प्रत्येकाला जायचं आहे. ह्या ठिकाणी कोणीही अमर नाही. ज्या भगवंताने सृष्टी निर्माण केली असे ब्रह्मदेवाला देखील अमर पद नाही. कारण एथ नाही उरो आले अवतार एरते पामर जीव केते. ज्या देवाने सृष्टी निर्माण केली तो देव देखील अमर नाही. आपण तर मनुष्य आहोत. म्हणून आहे तोपर्यंत चांगलंच जगा. कारण हा मानव देह एकदा की गेला मग 84 लक्ष योनी फिरून मग देह आपल्याला प्राप्त होतो. फार दुर्लभ आहे हा देह. कितीतरी योन्या, मग किड्या मुंग्या असेल, झाड असेल, काय काय योन्या आहे त्या योन्यांमध्ये फिरून आपल्याला हा देह प्राप्त होतो. फार दुर्लभ आहे हा देह, फार दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. 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 शतवर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही अथवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कसा हा देह दुर्लभ आहे. म्हणून याची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोटे. म्हणून याच देहामध्ये भगवंताचं भजन करायचं आहे. आपण जे संपत्ती कमवतो ते काय आपल्या सोबत येत नाही. फक्त आपलं कर्म आपण केलेलं भगवंताचं चिंतन. आपण म्हणतो मी संपत्ती सोबत नेणार आहे, सोबत काहीच येत नाही वेड्या. कारण जन्म आपला कसा झालाय, आपण जन्माला कसा आलोय, एकटंच आलोय का? येतानाच आपण बंगला गाडी मुलं बाळ सगळे येतानाच घेऊन आलोय का? नाही. जन्माला एकटा आलोय, जाणारही एकटच आहे. संत म्हणतात येणे एकले हो जाण्याची शेवटी. येणे एकले हो जाण्याची शेवटी. एकलंच जायचंय आपल्याला. म्हणून भगवंताचं चिंतन करावं. मग चिंतन करत असताना कधी जर तो काळ आपल्यावरती झडप घालेल कधी सांगता येत नाही. जसा एखादा दोरा बंडलमधून वेगळा होतो, त्याला सोडून जावं लागतं दोऱ्याला लांब. तो कितीतरी प्रयत्न केला तरी तो दोरा त्या गाठोड्यामध्ये बांधता येणार आहे का आपल्याला? नाही. तसा हा संसार आहे. एकदा की काळाचं बोलावणं आलं की आहे तसा संसार पसारा टाकून भगवंताजवळ यमनगरीमध्ये जावं लागतं. म्हणून तुटला आयुष्याचा दोर येर वाहुगा पसारा. मग कुठला पसारा? तर हा संसार. संसाराला चोखोबारायांनी पसारा नाव दिलाय. हा पसारा टाकून मृत्यू लोकातला परलोकात जावं लागतं. पहा, जुन्या काळी एक खेळ असायचा पहा, भातुकलीचा खेळ. तो खेळ लहान लहान मुली खेळायच्या. मग तो खेळ रंगामध्ये आला की आईनं आवाज द्यावा, आईनं आवाज द्यावा. आहे तसा खेळ टाकून आपल्याला घरी जावं लागायचं. तसं एकदा की काळाचं बोलवणं आलं, असा संसार नावाचा पसारा टाकून भगवंताकडे जावं लागतं. मग आपण म्हणतो की हा पसारा तर आहे, मग टाकून जावं लागतं. मग लेकरं बाळा आहे ना मागं? कोणी नाही दादा, कोणी नाही आहे सोबत. पण चोखोबारा म्हणतात पहा की सोबत कोणीच नाहीये. सगळे सुखामध्ये साथ देणार आहे, दुःखात कोणीच साथ देणार नाही. सुखामध्ये का साथ देतात आणि दुःखामध्ये का साथ देत नाही? ऐका,
एक भागवतामध्ये कथा आलेली आहे पहा, गजेंद्राची कथा आलेली आहे. गजेंद्रानं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उष्णता वाढल्याच्या नंतर आपल्या परिवारासह त्रिकुट पर्वतावरून एका सरोवरामध्ये स्नानाकरता यावं. स्नानाला आला परिवार, पण स्नान करत असताना, रासक्रीडा करत असताना त्या गजेंद्राचा पाय एका नक्र नावाच्या मगरेने धरला. नकरानं पाय धरला आणि गजेंद्र ओरडायला लागला. त्याच्या पत्नीला आवाज द्यायला लागला, अगं सती, मुलाला आवाज द्यायला लागला. कोणीच आलं नाही. त्यांना संकटकालीनचा मार्ग सोडून ती निघून गेले. संकट ज्यावेळेस आलं ते सगळे निघून गेले. गजेंद्राला वाईट वाटलं. गजेंद्र म्हटलं, अरे मी यांच्या सगळ्यांसाठी कमवतो, राहतो, जगतो, मग हे मला का साथ देत नाहीये? मी यांना आवाज देतोय तरी येत नाही. भरपूर वेळा आवाज दिला तरी कोणी आलं नाही. गजेंद्राला कळलं, अरे त्या भगवंताशिवाय, त्या मालकाशिवाय, त्या पांडुरंगाशिवाय कोणीच आपलं नाही. मग त्याला कळलं आणि भगवंताचा धावा केला. भगवंताला आवाज दिला, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण जगद्व्यापका जनार्दना. त्या भगवंताला आवाज दिला, ए पांडुरंगा, ए विठ्ठला, ए मधुसूदना, तुझ्याशिवाय कोणीच नाही, कोणीच नाही तुझ्याशिवाय. हे सगळे सुखाच्या सोबत असणारे लोक आहे. तुझ्या सारखे तर कोणीच नाहीये. तू तरी आम्हाला दुःखामध्ये साथ देणार आहे. तू धाव, माझी मदत कर. तूच माझा आता पिता आहे, तूच माझा बाप आहे, तूच माझी माता आहे. येई गा तू माया बापा पंढरीच्या राया, पंढरीच्या येई गा तू माया बापा पंढरीच्या राया, पंढरीच्या राया. येई गा तू माय बाप पंढरीच्या राया, पंढरीच्या हे विठ्ठला, तूच माझा माता आहे, तूच माझा पिता आहे, आता धाव तू. ए विठ्ठला माया बापा विठ्ठला
शेजारी कमळाचं फूल होतं ते घेतलं आणि वैकुंठाच्या दिशेला फेकलं. जसं फेकलं तसं भगवंताने झेललं आणि गजेंद्राचा आणि त्या नक्र मगरीचा देखील देवानं उद्धार केला. सांगण्याचं तात्पर्य काय, सगळे सुखामध्ये साथ देणारे दुःख आलं की पळून जातात. असाच एक प्रसंग घडला रामायणातलं. ज्यांनी रामायण लिहिलं असे वाल्मिक ऋषी, ते काय ऋषी होते का? नाही. त्यांनी एवढं पाप केलं, तेवढं पाप आपण कुणी करेलच नसेल. त्यांनी एवढं पाप केलं होतं. वाल्ह्या कोळी त्यांचं नाव होतं, पण त्यांचा उद्धार कसा झाला, त्यांचा जीवनाचा प्रसंग नेमका कसा पालटला. त्यांना संगत नारदांची झाली, एका संताची संगत झाल्या कारणानं त्यांचा उद्धार झाला. नाहीतर त्यांच्या देखील परिवारानं साथ सोडली आणि वाल्ह्या कोळ्यांना एकटं सोडून दिलं. संत म्हणतात, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी. जन हे सुखाचे दिल्या घेतल्या शेवटला कोणी कामा येत नाही. वाल्ल्या कोणाला विचारलं का गं मी जे काही पाप करतोय वाटून घेशील का? त्याच्या पत्नीने नाही म्हणून सांगितलं. पण नारदांनी उपदेश केला की वाल्ह्या तू काहीच करू नको, फक्त राम शब्द म्हण. वाल्ल्या कोळी म्हणतो मला मरा आणि मारा याशिवाय दुसरा शब्दच येत नाही. पण नारदजी म्हणतात तुला भरे राम शब्द म्हणता येत नाही ना, तू मरा म्हण. एक ना एक दिवस राम हा शब्द तुझ्या ओठाला येईल. मग असं मरा मरा म्हणता म्हणता राम शब्द ओठाला आला आणि वाल्ह्याचा वाल्मिक ऋषी झाले. आणि वाल्मिक ऋषी झाल्या कारणानं जसं वाल्मिक ऋषींनी रामायण लिहावं तसं भगवंताला वागावं लागलं. केले रामायण रामा केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी. हो कोळीयाची कीर्ती वाढली गहाण, कोळीयाची कीर्ती वाढली गहाण. कोळीयाची कीर्ती वाढली गहाण, कोळीयाची कीर्ती वाढली गहाण. केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी. कोळ्याची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामाधी. केव्हा? जेव्हा नारदांची संगत घडली, नारदांनी उपदेश केल्या कारणाने. नाही तर त्यांना देखील परिवारानं सोडून दिलं. म्हणून तर सोकोबाराय म्हणतात टाकोनी पळती रांडा मोरे अंती होती पाट मोरे. पुढे सुखामध्ये सगळे साथ देतात, दुःखात कोणी साथ देत नाही. अवघे सुखारे सांगाती, कोणी दुःखामध्ये साथ देत नाही. मग चोखोबराय म्हणतात चोखोबराय ज्यांना म्हणतात की जे म्हणतात माझं आहे, हे घरदार माझे, लेकरं बाळे माझे, पण ते भजित झालेले आहे. ते या संसाररूपी सागरामध्ये वाहिले गेलेले आहे. त्यांना कळत नाही नेमकं आपण काय करतोय. ते फसतायत या संसार सागरामध्ये. कारण या संसारामध्ये दुःखाव्यतिरिक्त दुसरं काही नाही. आपण म्हणतो संसार दुःखामुळे नाही, संसार दुःखामुळे नाही, त्या संसारातली आसक्ती दुःखाला कारणीभूत आहे. समजण्याकरता एक छोटं उदाहरण सांगते. एका मुलानं 50 लाखाचा बंगला घेतला आणि तो बंगला नको, त्याला आग लागली, तो बंगला नको म्हणून त्या मुलानं विकला. आग लागल्या कारणानं त्याचे वडील रडायला लागले, मोठमोठ्याने रडायला लागले, बाळा आपला बंगला जळला, आता काही उपयोग नाही आपला जगून. मग त्यावेळेस त्याच्या मुलानं त्याच्या जवळ यावं आणि सांगावं, बाबा हा बंगला विकलाय, आता रडू नका. तो मोठमोठ्यानं रडत होता, तो हसायला लागला. तो म्हणतो आता जे जाणार आहे ते होणार आहे, ते होतच असतं. मग ज्यानं बंगला घेतलाय त्याचा फोन आला. तो म्हणतो तुमचा बंगला जळलाय, मला तो बंगलाही नको, काहीच नको, मला माझे पैसे परत द्या. तो मुलगा पुन्हा बाबाजवळ गेला, सांगितलं बाबा
जो बंगला विकला होता तो पुन्हा आपल्याकडे आता परत रडायला चालला. बाबा पुन्हा रडायला लागले. मग सांगण्याचं तात्पर्य काय? संसार दुःखमुळे नाही, त्यातली आसक्ती जीवाला दुःखाला कारणीभूत आहे. संत म्हणतात का तुम्ही संसार सोडा आणि परमार्थ करा? नाही. संत काय म्हणतात की तुम्ही संसारात राहा आणि परमार्थ करा. कसा? पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनी राहती, ते का गुंतोनी राहती, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. किंवा असोणी संसार जीवे वेगू करी वेद शास्त्रो बारी बाह्य सदा. संत म्हणतात का तुम्ही संसार सोडा? नाही. संसारात राहून परमार्थ करा. कसा? संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे. ओ भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, असोनी नसावे. संसारात राहून भगवंताचं भजन करावं, जसं चोखोबरायांनी केलं. ज्यांचा अभंग सेवे करता निवडलाय ते चोखोबरा. आपल्याला मी तुम्हाला केव्हाची सांगते की जीवनामध्ये भजन करा, भजन करा. भजन केल्याच्या नंतर काय होईल तर तुम्ही भगवंताच्या चरणाजवळ जासाल आणि एक भगवंताचं नाव घेतल्यावरती आपले अनंत जन्माचं पाप जे असेल, जे पर्वत एवढं पाप आहे ते जळून जातं. मग चोखोबरायांनी जीवनभर देवाची भक्ती केली, एवढी भक्ती, एवढी भक्ती. एवढा प्रसंग सांगते आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देते, लक्ष देऊन ऐका. चोखोबरायांनी जीवनभर एवढी भक्ती केली, एवढी भक्ती केली की शेवटी ज्यावेळेस चोखोबरा मरण पावले त्यावेळेस त्यांच्या हाडानं देवाचं भजन करावं. किती भक्ती केली, एवढंच म्हणायचे चोखोबरा. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. हीच माझी, हीच माझी, हीच माझी सत्य माझा देव माझा. मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. चोखोबरा एवढंच म्हणायचे की देव माझा मी देवाचा. आपणही कधीतरी देवाला म्हटलं पाहिजे, तेव्हा भगवंत आपल्याला आपलं म्हणत असतो. चोखोबरांनी एवढी भक्ती केली, एवढी भक्ती केली, फार भक्ती केली. त्यांच्या वेळेस एक प्रसंग असा घडला, ज्यावेळेस आपण इंग्रजांच्या अधीन होतो, वरून एक फातवा आला की मंगळवेढा नावाच्या गावामध्ये माझे चोखोबरा राहायचे आणि चोखोबरांच्या गावामध्ये गावकुसाचं काम करायचं. आता गावकुस म्हणजे काय? गावकुसाचं काम करायचं आहे म्हणून त्या कामाकरता ग्रामस्थ हवे, कामगार हवे. मग आता ते कामगार कोण? तर सर्व मंगळवेढ्यातली गृहस्थ, ग्रामस्थ सगळे ते काम करण्याकरता. आणि त्यामध्ये माझे चोखोबरा देखील होते. सगळे गृहस्थ कामाकरता निघाले. एवढं कष्ट, एवढे काम त्यांनी केलं, घामाच्या धारा त्यांच्या शरीरातून वाहता, एवढे कष्ट त्यांनी घेतले. पाहता
पाहता त्या गावाचं गावकुसाचं काम झालं. सर्वांनी मोठा श्वास घ्यावा आणि तो श्वास सोडावा, तसा मागून धड 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 असा आवाज आला. मागं ओळून पाहिलं, जे काही काम केलं होतं ते सगळं कोसळलं. पण त्या गावकुसाखाली काही ग्रामस्थ देखील मरण पावले. त्यामध्ये माझे चोखोबराया होते. चोखोबराया देखील त्यामध्ये होते बरं. आणि ही बातमी पांडुरंगाला कळाली. जशी पांडुरंगाला कळाली तशी भगवंताच्या डोळ्यामध्ये अश्रू. कंठी प्रेम दाटे नयनी निरलोटे हृदयी प्रगटे राम रूप. अवस्था झाली माझ्या भगवंताची पांडुरंगाची. चोखोबराया आता राहिले नाही. चोखोबराया राहिले नाही. भगवंताच्या अवसर रडले. भगवंत रडायला लागले. अश्रू अनावर झाले नाही. भगवंतानं आपल्या जवळच्या भक्ताला पाचारलं, नामदेवांना बोलवलं आणि सांगितलं, नामदेवा पटकन या. नामदेवराय आले आणि भगवंताच्या डोळ्यात अश्रू पाहिले आणि विचारलं, देवा तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू, असं काय झालं? त्यावेळेस भगवंतानं सांगितलं, नामा माझा चोखा या जगामध्ये राहिला नाही रे. आता एकच कर, फक्त त्या गावामध्ये जा, माझ्या चोखाची हाडं घे आणि त्याला गंगेमध्ये त्याचे अस्थि विसर्जन कर आणि मुक्ती मोक्षाला माझा चोखा जाईल. म्हणजे नामदेवराय म्हणतात, देवा मी जातो बरं, पण त्या ठिकाणी फक्त चोखोबरायच नाही गेले, त्या ठिकाणी हजारो लोक मरण पावली आहे. मी चोखोबरायांची हाडं कशी ओळखू? त्यांची हाडं मी गोळा कशी करू? त्यावेळेस भगवंत म्हणतात, नामा ऐक ना, तुला वाटेल जे हाड उचल आणि कानाला लाव, ज्या हाडातून विठ्ठल 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 असा आवाज येईल ते माझ्या चोखोबाचे हाड. काय विश्वास आहे, काय प्रेम आहे देवाचं भक्तावरती. नामदेवराय आले. मंगळवेढ्यामध्ये नामदेवराय आले आणि पाहिलं सर्व अस्थि, सगळे प्रेत जळताय. अस्थीची वाट होताना पाहताय नामदेवराया. अस्थि पाहण्याकरता नामदेवराय पुढे आले. एक अस्थि उचलली, चोखोबरांची अस्थि म्हणून उचलली आणि कानाला लावली, त्यातून विठ्ठल आवाज आला नाही. दुसरी अस्थि कानाला लावली, त्यातूनही विठ्ठल आवाज आला नाही. तिसरी अस्थि कानाला लावली, तिच्यातूनही आवाज आला नाही. जशी चौथी अस्थि त्यांनी उचलली आणि कानाला लावली, त्यातून विठ्ठल 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 असा विठ्ठल विठ्ठल त्यातून आवाज आला. नामदेवरायांच्या डोळ्यात देखील अश्रू आले. नामदेवराय म्हणतात, काय भक्ती आहे माझ्या चोखोबांची, काय भक्ती, अशी भक्ती पुन्हा होणे नाही. नामदेवरायांच्या मुखातून वाक्य निघून गेलं, प्रमाण निघून गेलं. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. काय भक्ती आहे माझ्या चोखोबरायांची. अहो आपण जीवनभर आयुष्यात नामस्मरण करतो, पण आम्ही सारखं सांगतो की तुम्ही भक्त देवाचं भजन करा, नामस्मरण करा, पण आपल्या मुखाला कधी भगवंताचं नाव येत नाही. पण त्या भक्तांनी काय भक्ती केली की त्यांच्या हाडानं देवाचं भजन करावं. एवढी भक्ती माझ्या चोखोबांनी केली. सांगण्याचं तात्पर्य एवढं, तुम्हाला सांगावं लागतं की बाबा त्या देवाची भक्ती करा. देह पुन्हा नाही, ह्या मानव देहातच देवाची भक्ती होते, सारखं सांगावं लागतं. पण संतांना मात्र सांगावं लागत नाही. संतांची हाडं भजन करतात, आपली वाट लागली तरी आपण भजन करत नाही. मग सर्वांनी एकदा माझ्यासोबत भजन करायचं. मी पुढे म्हणते, तुम्ही मागे म्हणा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. म्हणा महिला वर्ग. मागच्या झोपल्या का काय? मोठ्यानं म्हणा. पुरुष वर्ग तुम्हाला काही आमंत्रण द्यावं लागेल का? म्हणा मोठ्याने. तुम्ही जर देवाच्या कार्यात लाजत असेल तर तुमचं किती पुण्य पाप आड येत असेल बरं. जे खरंच पुण्यवान आहे ते मोठ्याने भजन करतात. ज्याला ज्याला वाटतं ना आपण पुण्यवान आहोत, भाग्यवान आहोत, आणि भगवंताचं मोठ्याने भजन करायचं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय
श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम. ऐका, भलेही प्रवचन हे श्राद्धाचं असतं, पण या ठिकाणी काय चालू आहे? भगवंताच्या नामाचा उदो उदो चालू आहे. ज्या ठिकाणी भगवंताच्या नामाचा उदो आहे त्या ठिकाणी भगवंत नाचतो, डोलतो. मग ज्याला कोणाला वाटतंय आपण भगवंताच्या नावामध्ये डोलावं, त्यांनी उठून नाचलं तरी काही हरकत नाही. श्रीराम जय राम जय जय राम 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 जय जय राम जय जय राम. तर काय केलं पाहिजे? भगवंताचं भजन केलं पाहिजे. आता फक्त तुमची 2 मिनिटं घेते आणि सेवेला पूर्ण विराम देते. ऐका, काही जण म्हणत असतील ताई आम्हाला कामानिमित्ताने नोकरीनिमित्ताने आमच्या व्यवसायानिमित्ताने भजनाला वेळ भेटत नाही. मग तुम्ही काय करा, तर तुमचं जे काम आहे ना त्या कामामध्ये भगवंताचं भजन करा. कारण की संत म्हणतात कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. तुम्ही जर चपात्या बनवत असला ना, चपात्या बनवत असताना राम राम म्हणा. तुम्ही जर खुरपायला गेले असाल ना, एकीमेकीची निंदा करण्यापेक्षा हिची सून आली का, तिची सून गेली का, हे बोलण्यापेक्षा भगवंताचं भजन करा. रामकृष्ण हरी. एक गवत उपटलं का रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. चपाती लाटताना रामकृष्ण हरी. या कारणानं काय होईल, तुम्हाला आता हसायला येते पण ऐका, याने काय होईल, तुम्ही जर चपाती बनवताना रामकृष्ण हरी म्हणलात, चपाती उलटताना रामकृष्ण हरी म्हणणार, चपाती वाढताना रामकृष्ण हरी म्हटलात, तर जे चपाती खातात त्यांच्या हृदयामध्ये, त्यांच्या अंतःकरणामध्ये देखील रामकृष्ण हरीचा जप होतो आणि त्यांच्या मुखाला देखील भगवंताचं नाव येतं. हे केव्हा? जेव्हा तुम्ही तुमच्या कामामध्ये भगवंताचं चिंतन करशाल, भगवंताचं नाम घेशाल. कारण कलियुगामध्ये भगवंताच्या चिंतनाशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही. कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. म्हणून भगवंताचं चिंतन करा, आईवडिलांची सेवा करा. कधी मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, नाही जास्त बोलणं झालं ना, एकदा विचारा बाबा तुम्ही बरे आहे का, आई तू गोळ्या खाल्ल्या का, एवढं जरी विचारलं तर त्यांचं समाधान होईल. म्हणून त्यांची सेवा करा, आपल्या गुरुचा मान राखा. म्हणून झालेली सेवा हनुमंतरायांच्या दरबारामध्ये आज मला प्रवचनाची सेवा प्राप्त झाली. हनुमंतरायांच्या चरणी नतमस्तक होऊन, प्रभू रामचंद्रांच्या चरणी नतमस्तक होऊन, आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक होऊन, तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या सेवेला पूर्णविराम देते. आणि एक गोष्ट सांगायची राहून गेली की आम्ही ज्या ठिकाणी शिक्षण घेतो अशी आमचे अन्नपूर्णा माता मुलींची वारकरी शिक्षण संस्था, श्री सद्गुरू कल्याण स्वामी संस्थान, चकलंबा, भगवानगडाच्या पायथ्याला 15-20 किलोमीटर ते संस्थान आहे. ज्याला कोणाला वाटतंय की आपल्या लेकराला चांगले संस्कार लागावे, अध्यात्माच्या वाटचालीवर त्यांना जावं, घरामध्ये दररोज हरिपाठ व्हावा, असे जर चांगले संस्कार त्या लेकराला लागावे असं तुम्हाला वाटत असेल तर त्या संस्थेचा संपर्क तुम्ही करा आणि आपली लेकरं त्या ठिकाणी टाका, जेणेकरून ते आमच्यासारखे उद्या इथे प्रवचन सांगतील, गायन करतील, कीर्तन करतील. त्या संस्थेमध्ये सगळं काही शिकवलं जातं. आध्यात्मिकच नाही तर लेकरांना जगायचं कसं, समाजामध्ये वावरायचं कसं, लोकांना कसं बोलायचं, आईवडिलांची सेवा कशी करायची, ह्याही गोष्टी त्यांना सांगितल्या जातात. महाराष्ट्रामधली, मराठवाड्यामधली, महाराष्ट्रातली म्हणायला काय हरकत नाही, पहिली संस्था जर कुठे असेल तर ती आमची संस्था आहे.
म्हणून माझ्या दिदी, म्हणजे जास्त काही मी तुम्हाला म्हणत नाही, आपल्या लेकराला संस्कार लागावे, आपल्या मुलींना, जास्त करून मुली, कारण की कलियुगामध्ये या सध्याच्या पिढीमध्ये जे काही लेकरांच्या मनावरती परिणाम होते ते मोबाईलमुळे होते. आणि आमच्या संस्थेमध्ये तर मोबाईल कसलाच अलाउड नाही. ग्रॅज्युएशन कंप्लीट असो किंवा 10वीची मुले असो, कुठल्याच मुलीला मोबाईल नाही. मग मोबाईल जर दूर असला तर मुलींच्या डोक्यामध्ये वाईट विचारच येत नाही. मग त्या संस्थेमध्ये चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. मग तुम्हाला वाटतं आपली लेकरं चुकू नये म्हणून त्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांना टाका. मग त्याकरता आमच्या संस्थेचा तुम्ही संपर्क घ्या. अशा आमच्यासारख्या, आम्ही दोघी तर त्या ठिकाणी शिकतो, पण आमच्यासारख्या त्या ठिकाणी 400 मुली शिकताय. 400 मुली एका छत्र छायेखाली आम्ही राहतो. कधी कोणाचं भांडण नाही. आता घरामध्ये एक मुलगी सांभाळायचं अवघड आहे की नाही, महिला वर्ग आहे की नाही, पण त्या ठिकाणी आमच्या दिदी 400 मुली सांभाळतात. कसं सांभाळतात ते त्यांना माहिती. माऊली त्यांच्याकडून करून घेतात. आम्ही फक्त त्यांचा प्रचार प्रसार करणारे आहोत की लेकरांना संस्कार लावा, एक संस्थेचे नातं जोडावं, एक संपर्क असावा. ह्या कारणानं मी तुम्हाला ही माहिती सांगते. मग वाटते आपल्या लेकराला टाकावं तर तुम्ही त्या ठिकाणी संपर्क साधा. वाटलंस आमचा देखील तुम्ही संपर्क साधून त्या ठिकाणी येऊ शकतात. म्हणून माझ्या गुरुवर्य साध्वी सोनाली दिदी करपे, गुरूंचं नाव मुखाने कधी घेऊ नये बरं, त्याचा फार दोष लागतो. गुरुचं मोठ्या मुलाचं आणि पतीचं नाव हे कधी मुखानं घेऊ नये, त्याचा दोष लागतो. हे माझ्या दिदींच्याच मुखानं मी ऐकलं आहे. पण तुमच्या परिचयाकरता तुम्हाला कळावं की आम्ही कुठे शिक्षण घेतो. म्हणून माझी गुरुवर्य साध्वी सोनाली दिदी करपे दिदींच्या चरणात मस्तक होर माझ्या सेवेला पूर्णविराम देते. पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, ईश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री सद्गुरु कल्याण स्वामी महाराज की जय, अन्नपूर्णा माता की जय, पवनसुत हनुमान की, माँ जगदंबा माता की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, भगवान बाबा की जय, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. बोलो रे बाई सब संतन की जय. निमित्त तथा वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी या कार्यप्रभाने या ठिकाणी संगीत प्रवचनाची सेवा, संगीत प्रवचनाची सेवा या ठिकाणी आयोजित केली. संगीत प्रवचनाची ते म्हणजे गायनाचार्य हरिभक्त परायण तनुजाताई बोगे यांनी अतिशय सुंदर त्यांच्या बोलवाणीमधून आजचं संगीत प्रवचन या ठिकाणी संतांनी ग्रंथांचा संदर्भ देत तिथे सुंदर ताईंनी या ठिकाणी चिंतन केलं. ताईंचं चिंतनावर गायन अतिशय ताईंचं सुंदर आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी ते ऐकलेलं आहे. मी तर म्हणतो तनुजाताई अक्षरशः